जर समजा आता मी पाहिलं की हा डिश आहे, हा ह्या आग्नेय दिशेला जर त्याचं तोंड असेल, त्याचं तोंड जर आग्नेय दिशेला असेल तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल? मग शाबास, हा झाला प्रश्न, बरोबर का? पण याचा उजवा हात आणि डावा हात सांगू शकतो का आपण? हा याचा उजवा हात, हा डावा हात आहे त्याचा, बरोबर? मग तुम्ही जर उत्तर दिलं की त्याचा उजवा हात उत्तरेला आहे तर याला रागीन, इकडे बी ना, अरे हा आहे त्याचा उजवा हात, अरे हा तो माणूस आहे, त्याचं तोंड आहे, तोंड दाखवताना आपण बाण दाखवतो, काय प्रॅक्टिस करताय तुम्ही? दिसलं का? मग हा आपण म्हटलं उजवा हात आणि हा इकडचा, त्यांनी म्हटलं त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती, तर ते तुम्ही इथं उत्तर दिलं उत्तर, आणि डाव्या हाताची दिशा कोणती, तर इथं दिलं पूर्व, ठीक आहे? पण मग हा पण त्याच्या क्रॉसला आहे ना, तर याच्यावर प्रश्न येणार नाही. जर आला तर तुम्हाला तो सॉल्व्ह होऊन जाईल. ऑप्शन मध्ये तुम्हाला ते क्लिक करावं लागेल. सगळ्यात जवळचा त्याचा उजवा हात कोणत्या दिशेकडे आहे? उत्तर. आणि हे ऑप्शन मध्ये नसेल तर मग हे नैऋत्य. समजतंय का? इकडे डावा हात सगळ्यात जवळ कुठे आहे? पूर्वेला. नसेल तर मग ईशान्येला. चला नेक्स्ट. चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल? चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल? आता तो शीर्षासन मध्ये असं म्हणलंय का? खाली डोकं वर पाय म्हणलंय का? मग तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे मी जसा उभा आहे तसा उभा आहे तो, तर त्याचा डावा हात पश्चिम दिशेला असेल. गणितात जे म्हणलंय ते वाचणं आपलं काम आहे. गणितात म्हणतोय शीर्षासन केलंय तर केलंय, गणितात म्हटलं नाही केलंय तर नाही केलंय. समजतंय? चला जा पुढे. तुमचे तोंड वायव्येस असल्यास, तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? ऑप्शन घ्या. ऑप्शन लिहायचे. ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, पूर्व. ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, पूर्व. कोणाकोणाचं झालं उत्तर? पाठ करायचं. अ द न प वा. वाजतो कसा? उईपू. आलं? मग जर त्याचे तोंड वायव्येस असल्यास, त्याचे तोंड वायव्येस असल्यास, दिसला का रे? तुमची वायव्य दिशा जर पाठ असेल तर मग हा त्याचा उजवा हात आणि हा काय विचारलंय? तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल? कोणत्या दिशेला आहे? पश्चिम. कोणत्या दिशेला आहे? पण पश्चिम ऑप्शन मध्ये आहे का? मग नाही, तर सोड विषय. आता हा प्रश्न येण्याच्या अगोदरच तुम्हाला एक्सप्लेन करून टाकला होता हा प्रश्न की कसं होईल. समजतंय का? मला तर हे बी माहितीये कोण पोलीस होणार आहे, पण मी सांगणार बाकीचे डिमोटिवेट जाते, अकॅडमी सोडी चालले जाते. बरोबर आहे ना? मी होणार नाही, मग मी कसं? तसं नाही. मला हे बी माहिती आहे प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची येणार आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर आहे की नाही?
म्हणजे कोणत्या प्रश्नात कोणत्या खाचा खोचा आहे हे मला सगळं माहिती आहे. जसं एखादी माणूस, आता आपला एखादी नातेवाईक मुंबईला राहत असेल तर त्याला त्या मुंबईचे सगळे काने कोपरे माहिती राहतात. शॉर्टकट. आता तुम्ही जर कुसुंब्यात फिरायला गेले तर तुम्हाला शॉर्टकट माहितीये का? तुम्हाला फक्त शेवटची गली आणि आपलं दुकान माहितीये. दुकानापासून 3 रस्ते आपल्या अकॅडमीत येतात, ते माहितीये का तुम्हाला? 2च माहितीये. तर मग तसं ह्या गणितांमध्ये तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला 2-3 गोष्टी माहिती असतील, पण मी जे सांगतोय ते जर तुम्ही पकडलं तर एक्झाम मध्ये बाकीच्यांपेक्षा तुमचे मार्क वाढतात. आता एक्झॅक्ट दिसतंय की त्या माणसाचा डावा हात कोणता रे? डावा हात 100% पश्चिमेला आहे. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की ऑप्शन पाहायचे. ऑप्शन मध्ये पश्चिम आहे का? मग पश्चिम नसेल तर मग हा बाजूचा, म्हणजे या प्रश्नात उत्तर असेल नैऋत्य दिशेला त्याचा डावा हात आहे. जर नैऋत्य बी नसतं ऑप्शन मध्ये तर आता आले तुम्ही लाईनवर, आलं लक्षात? या प्रश्नात उत्तर आहे नैऋत्य. क्लिअर? चला नेक्स्ट. कोणाकोणाला समजलं? चला व्हेरी गुड. जर 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल, जर 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवत असेल? जर 6 वाजता तास काटा तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवत असेल? ज्यांचे ज्यांचे उत्तर झाले ते हात वरती करतील. ओके. दक्षिण. जर तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कितीवर राहतो? 12 वर. तो कोणती दिशा दाखवेन? या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण. समजतंय का? आता इथे नॉलेज. उत्तरेच्या विरुद्ध बाजू कोणती राहील? कोण कोण म्हणताय दक्षिण? समजलंय म्हणजे तुम्हाला? याच प्रश्नात दुसरा प्रश्न विचारतो. 6:15 वाजता 6:15 वाजता मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? 6:15 वाजता 6:15 वाजता. आता फसशान बर का, विचार करून उत्तर द्या. हा फसला? लक्ष दे भाऊ, भाऊ लक्ष दे. आता कसं लक्ष द्यायचंय? आता पहिले तर आपल्या ओरिजिनल दिशा आहे त्या कशा आहे तुला धावतो. पहिले उत्तर, पूर्व, बरोबर का? बरोबर का? कोणाकोणाला समजतंय? ओरिजिनल दिशा उत्तर वरती, दक्षिण खाली. म्हणजे या प्रश्नात त्याने आपली दिशा चेंज केली. उत्तर खाली, दक्षिण, म्हणजे दिशांची अदला बदल केली आहे. मग इथे येणारी पूर्व दिशा इथे काय येईल रे? पश्चिम. आणि इकडे म्हणजे यांची बी अदला बदल होईल. मग 6:15 वाजता ही पोझिशन राहील. मग 6:15 वाजता मिनिट काटा ही पश्चिम दिशा दाखवेल. 6:15 वाजता मिनिट काटा ही पश्चिम दिशा दाखवेल. कोणाकोणाला समजलं? चालते. नाही समजलं तर अजून पाय, अजून पाय. लक्ष दे. आता तो म्हटला की जेव्हा 3 वाजले म्हणजे ह्या 3ला उत्तर दिशा असेल, ही जर उत्तर दिशा असेल, दक्षिण दिशा कोण सांगतं? मला आकडा सांगायचा आहे. दक्षिण दिशा कोण सांगतं? दक्षिण दिशा कोण सांगत? हात खालीवाले. दक्षिण दिशा कोणते तू सांग रे. उठ रे. हा आकडा सांग. हा 12 म्हणतोय. हे लक्ष द्या, लक्ष द्या. होतंय असं. बसा. ही उत्तर आहे ना? काय करायचं पाय भाऊ? आपला मूळ ठिकाण 4 रेषा मारायच्या. ही उत्तर असेल तर ही रे. अरे उत्तरच्या सोबतीले नेहमी दक्षिणच येईन भाऊ. पूर्व आणि पश्चिम कस काय येईन? उत्तरचा जोडीदार दक्षिण, दक्षिणचा जोडीदार.
कोण सांगतं पूर्व दिशा? मला पूर्व दिशा कोण सांगतं? आणि त्याला पकडू. हा आकडा. हा कसं घेतलं? हा अदन पवा उई पू. लक्ष दे भाऊ. आता पहा या 4 लाईन झाल्या, या 4 टाकल्या. उ ई उ. समजतंय का? चालू केलं. आ द न प वा झालं. म्हणजे जर तुझं हे पाठ असेल तर तो कसे बी कुठे बी काही बी देऊ पेहीनच. पण फिरताना घड्याळ जशी फिरते तसं फिरवायचंय. पाय असं उलट फिरायचं नाही. समजतंय का? कोणाकोणाला समजलं? एकदम भारी बर का. याच्यावर चुकवतो तो आपल्याला. कुठे बी दे तू उत्तर दिशा, एक दिशा आपल्याला भेटली की आपण फिरू शकतो. आता मी तुम्हाला दाखवतो कसं फिरायचंय. जर त्याला वाटलं की उत्तर दिशा आता यांना एकदम खतरनाक ठिकाणी द्यायची, म्हणजे यांना बाकीच्या दिशा सापडायला नको, आता दर टायमाला थोडी उत्तर देईन तो. त्या एकच दिशा देईन. एक दिशेवरून आपल्याला सगळ्या बाकीच्या दिशा काढायच्या आहे. मग त्याने दिली सर ही पूर्व आहे. ही कोणती आहे? 8 दिशा सगळ्यांना दिसत आहे. मग ही पूर्व असेल तर ही कोणती रे? अरे व्हेरी गुड. आणि पूर्वच्या पहिले, पूर्वच्या नंतर कोणती दिशा आहे ते? आ द न प वा उ ई पू. आली पा कसं फिरवतोय पा. मी आग्नेय पाठ केली ना भाऊ. मी काय बोललो होता पहिल्या दिवशी? आग्नेय दिशा पाठ करा. आग्नेय दिशा पाठ झाली तर हे पाठ होईल. आ द न प वा उ ई पू. आणि हे पाठ झाले. मग आग्नेयचा पाठ केलीच मी. पण आग्नेय दिशा कोणत्या 2 दिशांच्या मध्ये? पूर्व आणि उत्तर, पूर्व आणि दक्षिण. पूर्व आणि दक्षिण दिशेमध्ये. जे पूर्व नंतर लगेच, पूर्व नंतर लगेच आग्नेय दिशा आहे. मग त्याने मला पूर्व दिलं म्हणजे माझ्यासाठी त्यानं सोपा प्रश्न करून टाकला. पू नंतर लगेच आ द न प वा उ ई पू. आता कोणता बी आकडा विचार आपल्याला जमतंय. जमीन. चला घ्या पुढे. चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेला तो 5 किलोमीटर चालत जातो. उत्तरेला तो 5 किलोमीटर चालत जातो. उत्तरेला तो 5 किलोमीटर चालत जातो. नंतर तो उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालत जातो. नंतर तो उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालत जातो. परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालत जातो. परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालत जातो. तर तो पहिल्या स्थानकापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? तर तो पहिल्या स्थानकापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? लक्ष द्या रे. आपण पहिल्या स्थानकाचे नाव ठेवले. मूळ ठिकाण, मुख्य ठिकाण आणि आता पहिलं स्थानक, जे की आपल्या परीक्षेत भेटलं. मूळ ठिकाण, मुख्य ठिकाण आणि पहिलं स्थानक. प्रकार क्रमांक 2 मध्ये पाहिलं होतं आपण. चौकोनी डब्बा तयार होतो.
चौकोनी डब्बा तयार होतो, सारख्या सारख्या दिशा, सारख्या सारख्या रेषा तयार होता. हा मग काढा, पाहू किती लोकांना जमतंय. लेक्चर पाहताय ना सगळेजण. आज मी दिशाचं पहिलं लेक्चर टाकलंय, दिशा टॉपिकचं पहिलं लेक्चर टाकलंय. जे लोक गैरहजर होते ते लोक ते लेक्चर पाहून घेतील. आणि ज्या लोकांना वाटतंय की हे प्रश्न, हे सगळे प्रश्न मला आले पाहिजे, त्या लोकांनी जर ते पहिलं लेक्चर पाहिलं तर एक्सप्लेनेशन चांगलं झालंय त्याच्यात, दिशांचं एक्सप्लेनेशन. तर तुम्ही परत ते रिवाइज करून घ्यायचं. चला, ऑप्शनची काय गरज आहे? ऑप्शनची गरज आहे? ऑप्शनची गरज नाही या प्रश्नाला. चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा होता, त्यानंतर तो उत्तरेकडे ना, उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला, चालला किती, त्याच्यानंतर तो उजवीकडे 10 किलोमीटर, थोडं मोठं काढतो, 10 किलोमीटर चालत गेला, त्याच्यानंतर तो परत उजवीकडे 5 किलोमीटर चालत गेला, म्हणजे या 5च्या समोरच 5 चालला. तर तो मूळ ठिकाणापासून आपण लिहिलं नाही, मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? हे 5 आहे तर हे 5, हे 10 आहे तर हे पण किती, 10 किलोमीटर अंतरावर तो मूळ ठिकाणापासून आहे. 10 किलोमीटर अंतरावर तो मूळ ठिकाणापासून आहे. प्रकार तिसरा जर तुम्ही चांगला सोडवलेला असेल, प्रकार तिसरा, त्याच्यात आपण काय पाहिलं होतं? पूर्वेकडे गेला, पश्चिमेकडे गेला, उत्तरेकडे गेला, दक्षिणेकडे गेला, वायव्येकडे गेला, ईशान्येकडे गेला, नैऋत्येकडे गेला. पाहिलंय का नाही? तो जर तुम्ही चांगला रिवाइज केला असेल तर तुम्हाला हे घालणार नाही. दिशा कोणती रे? पूर्व. मूळ पासून इकडे पूर्व, हो ना? बरं.